सीमाभागातून सोन्याच्या कांडीची अहोरात्र पळवा पळव, तीव्र आंदोलनाचा स्वाभिमानीचा इशारा। उसाला योग्य दर जाहीर केल्याशिवाय कर्नाटक आणि सीमाभागातून उसाची पळावा पळव करणाऱ्या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना आणि जय किसान राज्य रयत संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। शमनेवाडी, बेडकिहाळ, भोज, सदलागा सहित परिसरातून ऊस उत्पादक रैतांनी शमनेवाडी येथे शनिवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणारे 20 ते 25 ट्रॅक्टर अडवून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दर निश्चित झाल्याशिवाय ऊस तोडू देणार नसल्याचे सांगत जबरदस्तीने ऊस वाहतूक केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला कारखाना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला। या दरम्यान घटनास्थळी स्वाभिमानी संघटनेचे स्थानिक नेते श्री रमेश पाटील यांच्यासोबत सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। एकच गट्टी आहे, राजू शेट्टी। ऊस आमचा हक्काचा, नाही कोणाचा बापाचा। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व शमनेवाडी गावातील प्रमुख नागरिक सर्व सहकार्याने आज जवळजवळ 20-25 ट्रॅक्टर अडवलेले आहेत। म्हणून पहिला मी स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार राजू शेट्टी साहेबांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आता आम्ही ड्रायव्हरांनी वॉर्निंग करून सोडलेलं आहे, इथनं पुढे जरा तुम्ही भरून आलं तर कोणी टायरी फोडलं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, म्हणून आता इशारा देत आहोत। तसेच आता मी या सर्व कारखानदार चेअरमॅनना विचारतो, 200 किलोमीटरनं ऊस आणावा लागलाय साहेब। आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब 3751 रुपये 25-26 ऍडव्हान्स मिळाल्यात आणि गेल्या वर्षीचं 200 मिळाल्यात। मग तुम्ही इथनं 25 किलोमीटरचं अंतरवर आम्हाला ते वाहतूकच तुम्ही जरा ते 200-250 रुपये वाहतूक करून दिलं तर ते 3700 रुपये होत्यात, तुम्ही 3400 जाहीर केलायसा। आणि जवळजवळ रायबाग म्हणजे इथनं कारखान्याने रायबाग जवळ 150 ते 200 किलोमीटर अंतर पडतंय। मग ते 150 किलोमीटरचं तुम्ही वाहतूक जवळजवळ 400 रुपये वाहतूक बसते ते एक्स्ट्रा, तेच तुम्ही 3400 आणि 400 असं वाहतूक करून 3800 दिलं तर आम्ही या भागातलाच ऊस तुम्हाला वाजवत गाजवत नेऊया असं मी सांगतो। आणि इथून पुढे तुम्ही जरा आमचं एरिया सोडून 25 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर अंतरचं बाहेर ऊस आणायचा तुम्हाला अधिकार नाही, कारण या भागात ऊस भरपूर आहे। म्हणून तुम्ही आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांबरोबर तडजोड करून ऊसाचे प्रश्न त्यांनी मागितले ते 3751 रुपये पहिला द्यावं, मगच आपण कारखाना चालू करावा। आणि आता इथलं कुठलंही एकही ट्रॅक्टर आम्ही सोडणार नाही आणि काय तर अनावश्यक घटना घडलं तर त्याला जबाबदार कारखानदार आणि वाहनदार राहील, एवढं मी सगळ्यांच्या वतीने सांगतो। धन्यवाद। समाजकार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे।